आहे पंढरपुरातून माढ्यामध्ये निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे भाजपामध्येच नाराजी असल्याचं दिसून येतंय। निंबाळकर विरोधी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला रणजितसिंह मोहिते पाटील हे गैरहजर होते, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या मनात नक्की काय आहे हा सवाल उपस्थित होतोय। रणजित मोहिते पाटील यांनी काल गिरीश महाजन यांची भेट देखील घेतली, त्यांच्यासोबत बातचीत देखील केली। मात्र नेमकं मोहिते पाटील यांच्या मनात काय आहे हा सवाल आता उपस्थित होतोय। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। पाहूयात। माढा लोकसभेच्या राजकारणात मोठं रणकंदन पाहायला मिळतंय। भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये आता एकजूट होतीये। मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे, रामराजे निंबाळकर नाराज आहेत। काल अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर या सर्वांमध्ये बैठका झाल्या। मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी साक्षात गिरीश महाजन येऊन गेले। यानंतर माढ्याची परिस्थिती काय असणार आहे, भाजपची स्थिती काय असणार आहे याबाबत जाणून घेऊयात। माढा मतदारसंघात असणारे भाजपचे नेते आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत माऊली हळणवर। काय माढ्यात परिस्थिती असणार आहे, भाजपचा उमेदवार आणि कमळ तिथं फुलणार आहे का? नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष जो सांगेल तो निर्णय आम्हाला शिरसावंदी असेल। आणि माढ्याचा विषय असेल तर आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत। चाणक्य नीती त्यांच्या बरोबर साथ ते नेहमी चाणक्य नीती वापरतात। आणि मोहिते पाटलांचा जो सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये थोडासा गोंधळाची परिस्थिती आहे, ते नक्कीच शमवण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब करतील। भाजपाचे संकटमोचन गिरीश महाजन म्हणतायत की मोहिते पाटलांची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही। याचा अर्थ क्लिअर आहे की मोहिते पाटलांचा जिल्ह्यामध्ये असणारा दबदबा, त्यांचं असणारं नेतृत्व, ज्या लोकांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचं, रणजितसिंह निंबाळकरांचं गेल्या वर्षी काम केलं होतं, ती सर्व लोक आज त्यांच्या विरोधात जाताना दिसून येत आहेत। याचा अर्थ भाजपची नीती कळून येत आहे। यामुळं विजयराजांना डावलणं हे भाजपला परवडणारा विषय नाही आहे। विजयराजांनी आणि मोहिते पाटील कुटुंबाने पुन्हा स्वग्रही परत यावं आणि आपला दबदबा जिल्ह्याच्या राजकारणात दाखवून द्यावा। जे विजयसिंह मोहिते पाटील जे सर्वात म्हणजे कुटुंब प्रमुख आहेत मोहिते पाटील कुटुंबाचे, त्यांनी देखील असा ठाम निर्णय घेतल्याची चर्चा सगळीकडे आहे की काही वाटेल ते जरी झालं तरी देखील आपण अपक्ष उमेदवारी दाखल करून आपलं जे गटाचं जे अस्तित्व आहे सोलापूर जिल्ह्यामधलं ते आपण अबाधित राखावं, अशा पद्धतीची त्यांची भूमिका झालेली आहे। आणि मला असं वाटत नाही की आता ते ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून माघार घेतील आणि कार्यकर्ते त्यांना माघार घ्यायला होते। कारण